पुढची राजकीय क्षेत्रातली मोठी बातमी आपण पाहतोय। काँग्रेस राष्ट्रवादीशी आमचं कधीच पटत नाही, कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसतो पण बाहेर आल्यावर उलट्या होतात, असं वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलंय। सोशल मीडियावर मंत्री तानाजी सावंतांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। त्यामुळे त्यांच्या या विधानावरून महायुतीत नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। सावंत यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी जोरदार पलटवार केलाय। पाहूया। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सर्व होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही। जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे, आता तू असं कर, बापानं थोडं जम दिला की नीट झाला, होत नाही ते। लक्षात, त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधलेला आहोत। माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं। आपण काय लाचार आहोत का सत्तेला? आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीने बोलणार? आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा? तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का? त्यांची ही अशी वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाज वाटते। ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीने जर तानाजी सावंत किंवा अजून कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घ्यायला मोकळी नाही। माझी त्यामुळं माझ्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत, आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आहोत। आणि त्यामुळं अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर बाहेर पडतो। इतर काही बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।